नमस्कार प्रेक्षक हो, वारी पंढरीची गाथा संतांची या विशेष कार्यक्रमात मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, या विशेष संत महोत्सवासाठी आपण प्राध्यापिका मेधाताई सोमण यांना आमंत्रित केलेलं आहे. मेधाताई नमस्कार. नमस्कार. मनपूर्वक स्वागत तुमचं. आणि आम्ही वारी पंढरीची गाथा संतांची हा विशेष कार्यक्रम तुमच्या समोर सादर करतोय. पहिले आपले 3 भाग झाले, ज्यामध्ये मेधाताईंनी आपल्याला संत ज्ञानेश्वरांविषयी सांगितलं, वारकरी संप्रदायाची मूर्तमेढ कशी रोवली गेली आपल्या महाराष्ट्रात त्याविषयी सांगितलं. ज्ञानेश्वरांचे आपण 2 भाग केले, कारण तो विषयच एवढा गहन आणि मोठा होता. नामदेवांविषयी सांगितलं आणि नामदेवांचा आपण 3रा भाग केला. आज आपण आपला 4था भाग आहे आणि आपण तो एकनाथ विषय म्हणजे संत एकनाथांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तर मेधाताई, तुमची परवानगीने आपण सुरू करतोय. करूया. संत एकनाथ महाराजांना आपण वंदन करूया आणि ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. वारकरी संप्रदायाबद्दल आपण आता सगळं करतोय, तेव्हा विठोबा माऊलीलाही नमस्कार करूया आणि आपल्या आजच्या चर्चेला सुरुवात करूया. अर्थातच सुरुवात म्हणजे आपली बालपणापासून घेऊया की एकनाथांचं थोडंसं बालपणाविषयी तुम्ही थोडंसं सांगावं आणि त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती त्याविषयी. हे प्रख्यात संत एकनाथ महाराज यांचं जे घराणं आहे ना, हे खूप प्रसिद्ध घराणंच होतं. त्यांचे पणजोबा भानुदास महाराज, संत भानुदास महाराज हे विठोबाचे उपासक होते आणि तेही कीर्तन प्रवचन करत असत, अतिशय विद्वान आणि अभंग रचना वगैरे करणारे. तेव्हा प्रख्यात संत भानुदास महाराजांचे पण तू एकनाथ महाराज यांचा आज आपण विचार करणार आहोत. आणि त्यांचा जर का आपण वंश बघितला तर भानुदासांचे पुत्र चक्रपाणी, चक्रपाणींचे पुत्र सूर्यनारायण आणि सूर्यनारायणांचे पुत्र एकनाथ. तेव्हा एकनाथ महाराजांचे वडील सूर्यनारायण आणि त्यांची आई रुक्मिणी. पैठण इथे त्यांचा जन्म झाला, परंतु ते लहान होते तेव्हाच त्यांच्या आई वडिलांचा पाठोपाठ मृत्यू झालेला आहे. आणि त्यामुळे सगळं जे काही त्यांचं पालन पोषण ते त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केलेलं आहे. पण घराण्याचे संस्कार, त्यामुळे विठ्ठलाची उपासना आणि हे सगळं वातावरण भक्तिमय हे त्यांना लाभलेलं असल्यामुळे सुसंस्कारित असं मन. आणि मग 12 वर्षाचे झाले आणि घरात आजोबांना न सांगता बाहेर तीर्थयात्रेला गेले आणि गेले ते देवगिरीला गेले. तिथे त्यांना जनार्दन स्वामी भेटले, त्यांच्याकडेच ते राहिले आणि काही काळानंतर त्यांनी जनार्दन स्वामींनाच त्यांचे गुरु केलं. आणि मग त्यांच्याजवळ ते जवळजवळ 12 वर्ष त्यांच्याकडे राहत होते. त्यांच्याजवळ एक त्यांना फार मोठा एक लाभ झाला, तो म्हणजे त्यांनी गुरु केलं आणि त्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरी जे ऐकली ती गुरुमुखातून त्यांनी ज्ञानेश्वरी ऐकली. त्यामुळे त्यांना त्याबद्दलही आकर्षण खूप निर्माण झालं. आणि मग तीर्थयात्रा करत असताना जनार्दन स्वामी त्यांच्यावर सतत सांगत असतच की प्रपंच आणि परमार्थ आपण एकाच वेळेला करू शकतो. म्हणजे परमार्थ करण्यासाठी प्रपंच टाकावा असं अजिबात नाहीये. आणि त्यामुळे तू आता प्रपंचाचा विचार कर असं ते सांगत होते. आणि मग त्याच वेळा त्यांनी सांगितले की चतुश्लोकी भागवतावर तू टीका लिही. आणि मग त्यांनी ती सुरुवात केली आणि इतक्या लहान वयात अर्थातच त्यामुळे आपोआपच काव्यरचनेचं आणि लेखनाची चांगली सवय झाली आणि ती त्यांनी पूर्ण केली. त्यानंतर मग गुरूंच्याच आज्ञेने मग ते घरी आले आणि आजी आजोबा वाट बघत होते. चक्रपाणींना खूप आनंद झाला की आपला नातू परत आलाय. आणि मग त्यानंतर त्यांनी त्यांचा विवाह करायचं ठरवलं. आणि मग एकनाथ महाराजांचा विवाह गिरिजाबाईंशी विवाह झाला. आता ह्या गिरिजाबाई सुद्धा अतिशय आनंदी, समाधानी आणि इतका संसार दोघांनी इतका चांगला केलेला आहे की येणारे पै पाहुणे त्या सगळ्यांचं स्वागत एकनाथांच्या घरी असायचं. आणि हे केवळ एकनाथ महाराज करत होते असं नाही, ते शेवटी स्त्रीवर असतं. त्यांच्या पत्नीला माणसांची आवड होती आणि त्यामुळे
पै पाहुणे सतत त्यांच्याकडे असायचे हा. आणि तरी सुद्धा कपाळावर आठी नाही आणि अतिशय आनंदाने समाधानाने अगत्यपूर्वक येणाऱ्या जाणाऱ्यांचं स्वागत त्यांच्याकडे होत होतं. असा हा त्यांचा संपूर्ण संसार होता आणि त्याच्यातही ते नामस्मरण करत होते, वा. प्रवचन कीर्तन करत होते, अध्यात्म विवेचन करत होते आणि ग्रंथलेखन सुद्धा चालू होतं. वा. एकनाथ भागवत हा विशेष म्हणजे त्यांचं प्रसिद्ध आहे. तर एकनाथ भागवताचा अभ्यास त्यांनी कसा केला आणि स्वतःच्या प्रतिभेच्या दृष्टीने त्यांनी कसं मग ते एकनाथी भागवत खूप प्रसिद्ध झालं. प्रसिद्ध आहे. हा, तर तर त्यांनी भागवत पुराणावर त्यांनी पहिल्यांदा 1570 मध्ये, त्यांचा जन्म आहे 1533चा, 1570 मध्ये त्यांनी भागवत पुराणावर 5 अध्याय लिहिले. आता हे मराठीतून लिहिलेले, परंतु काशीच्या पंडितांनी ते त्यांना सांगितल्यावर काशीच्या पंडितांनी त्यांचा भर सभेमध्ये अपमान केला. अच्छा. ते नाराज झाले खरे म्हणजे. परंतु त्यांच्या मनात त्यांनी नंतर म्हटलेलं आहे एका ठिकाणी की संस्कृत भाषा देवे केली, मराठी काय चोरापासूनही झाली. म्हणजे अशा तऱ्हेचे उद्गार त्यांचे आहेत. तर त्यांना तरी असं वाटलं की ठीक आहे, यांनी नाही म्हटलेलं आहे म्हणजे अपमान केला. पण काही काळ ते तिथे राहिले पण काशीला, पण नंतर परत आले घरी आणि त्यानंतर त्यांनी तो ग्रंथ पूर्ण केला. तो 1573 मध्ये, म्हणजे 1570ला जरी अपमान झाला पूर्ण तरी 2-3 वर्षात त्यांनी संपूर्ण भागवत पुराण पूर्ण केलं. आणि मग आणखी एक आश्चर्य म्हणजे काशीच्याच ह्या सगळ्या लोकांनी त्या ग्रंथाची पालखीतून मिरवणूक काढली आणि मग तो ग्रंथ सर्वांना आवडला. त्यालाच एकनाथी भागवत असं म्हणतात. अतिशय रसाळ भाषेत लिहिलेला असा हा ग्रंथ. आणि त्यामुळे आपल्याला माहिती असेल की ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि तुकाराम गाथा हे आपली प्रस्थानत्रयी आहे. वारकरी पंथाची जर प्रस्थानत्रयी म्हणायची तर ही प्रस्थानत्रयी. इतकं महत्व एकनाथी भागवताला आहे. आणि एकनाथी भागवत लिहित असताना सुद्धा आणखी एक त्यांना की त्यांचा मुलगा हरिपंडित, तर हा संस्कृतचा पंडित होता. अच्छा. पण त्याचा सुद्धा सुरुवातीला विरोध होता की तुम्ही मराठीतून कशाला ते करताय म्हणून. पण ज्या वेळेला या ग्रंथाचा इतका छान सन्मान झाला आणि सगळ्यांना आवडला तेव्हा त्याचाही विरोध मग हळूहळू कमी झाला. आणखी त्यांच्या घराण्याचं एक महत्व म्हणजे त्यांना 4 मुलं, त्यातले हे हरिपंडित सर्वात मोठा मुलगा. गोदा नावाची एक मुलगी त्यांना होती. 3 मुलगे आणि 1 मुलगी. तर ह्या गोदेला त्यांनी पैठणच्या मुदगलांकडे दिलेली होती. आणि याच मुदगल घराण्यात त्यानंतर आपले जे प्रसिद्ध कविवर्य मुक्तेश्वर हे जे ते त्या गोदाचा मुलगा म्हणजे नाथांचाच नातू. म्हणजे एकीकडे भानुदासांचे पणतू आणि मुक्तेश्वरांचे आजोबा, असं हे सगळं घराणं किती म्हणजे लेखनाच्या बाबतीत काव्य लेखन आणि साहित्य निर्मिती अजरामर राहणारी अशी साहित्य निर्मिती करणार असं हे घराणं आहे. ज्ञानेश्वरी विषयी देखील तुम्ही म्हणालात त्यांनी काम केलेलं आहे, तर ते नेमकं काय आहे? ज्ञानेश्वरीच्या बाबतीत काय झालं, आपल्याकडे 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली गेलेली आहे आणि 1296 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी झाली. आणि मग त्यानंतर मुस्लिम आक्रमण होतच राहिली. ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली. ज्ञानेश्वरीची प्रत आणि ते सगळं संजीवन समाधीमध्ये होतच. आणि त्यावेळेला ती सगळं ते समाधीचं ते बंद केलं गेलं. त्या ठिकाणी लोक येत जात होतेही. पण त्यानंतर 300 वर्षांनी नाथांचा काळ आहे. म्हणजे 1533ला जन्म म्हणजे बघा 300 वर्ष 300 वर्ष होऊन गेली. आणि त्या आक्रमणाच्या काळात खूप काही आक्रमकांनी मंदिरं फोडली, सगळं म्हणजे घरामधनं सुद्धा सुरक्षितपणे राहता येत नव्हतं. घरातल्या स्त्रीला सुद्धा बाहेर पडणं, नदीवर पाणी आणायला गेली तर ती परत सुखरूप येईल याची खात्री नसायची. इतक्या तऱ्हेने मुलींना सुद्धा पळवून देणं, स्त्रियांना त्रास देणं, कोणी विरोध करायला लागलं तर त्याचे हातपाय तोडणं, म्हणजे अनेक प्रकारांनी अन्याय चालू होते. आणि अशा काळामध्ये
त्या अजान वृक्षाच्या खाली संजीवन समाधी घेतलेली ज्ञानेश्वर आणि ती प्रत आणि आळंदी याकडे कितपत लोकांचं लक्ष असेल कोण जाणे, पण त्यांना जेव्हा ते समजलं त्यावेळेला ते आळंदीला गेले. तो भाग बघितला तर सगळं गवत वगैरे होतं. मग तो सगळा गवत वगैरे काढून तिथला भाग स्वच्छ केला आणि संजीवनी समाधीचं जे स्थान ते त्यांनी उघडलं. आणि उघडल्यानंतर आतमध्ये त्यांना अजान वृक्षाच्या खूप फांद्या, अशा ज्ञानेश्वरांनी जिथे समाधी घेतली त्या भागामध्ये खूप फांद्या ह्या दिसल्या सगळ्या. मग त्या त्यांनी सगळ्या बाजूला केल्या आणि मग त्यांना ज्ञानेश्वरीची एक प्रत जी दिसली ती त्यांनी घेतली. परंतु अर्थात 300 वर्षानंतर किती तो कागद झाला असेल तेही आपल्याला सांगता येत नाही. परंतु साहित्य कधी नाजरामर राहतं, ते लोकांच्या मुखी असतं. अनेक लोक विकत घेत असतात, अनेक लोक लिहित असतात. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्यांनी बघितल्यानंतर अनेक लोकांना ज्ञानेश्वरींच्या म्हणजे लेखनाच्या हस्तलिखित प्रती मिळाल्या. तेव्हा काही छापखाने नव्हते, तर हस्तलिखित प्रती मिळाल्यानंतर त्या जमा केल्या त्यांनी आणि त्याच्यातून ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. आज आपण जे ज्ञानेश्वरी आपण जी अभ्यासतो ती एकनाथांनी शुद्ध केलेली प्रत आणि त्या प्रतीच्या नंतर निघालेल्या आता छापखान्यात निघालेल्या कॉपी. फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे. नक्कीच. अजूनही संत एकनाथांविषयी आपल्याला जाणून घ्यायचंय प्राध्यापिका मेधाताई सोमण यांच्याकडनं, पण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM योर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM योर ओन रेडिओ आणि आज आपण वारीस पंढरीची गाथा संतांची या विशेष कार्यक्रमात संत एकनाथांविषयी जाणून घेतोय प्राध्यापिका मेधाताई सोमण यांच्याकडनं. मेधाताई, आता पुढे थोडं जाऊया, कारण एकनाथांची कथा आपल्याला फार माहिती आहे. ती म्हणजे त्यांनी गंगेचं पाणी गाढवाला दिलं आणि त्यामुळे त्यांनी बरेच त्याला विरोध पण झाला. लोकांनी असं विचारलं, असं कसं तुम्ही केलं हो, गंगेचं पाणी ते. तर त्या कथेविषयी आणि त्याविषयी एकनाथ महाराजांना म्हणजे सजीवांच्या बद्दलचं प्रेम होतं, दया होती. आणि त्यामुळे जेव्हा ते गंगेचं पाणी घेऊन येत होते आणि त्यावेळेला खरं म्हणजे पूजेसाठी आणि अशासाठी त्यांना ते आणायचं होतं. श्राद्ध वगैरे असतं किंवा अशा तऱ्हेने. तर त्यावेळेला उन्हात एक गाढव तळमळत होतं, असं आडवं झालेलं. सगळं ऊन इतकं, आता आपल्याला माहिती किती उन्हाचा त्रास होतो. तर त्यावेळेला त्यांना असं वाटलं की त्याच्या जरा आपण थोडंसं अंगावर पाणी शिंपडलं तर तो जरा थोडा सावध होईल. पाणी शिंपडलं तर ते आ करायला लागल्यानंतर त्यांना किती म्हणजे ही असते माणसात, म्हणजे प्राण्यांना सुद्धा, सजीव प्राण्यांना. म्हणून त्यांनी थोडं थोडं पाणी त्या घागरीमधलं त्याला पाजलं आणि ते पाजलं आणि त्यामुळे ते बसून आणि मग उभं राहिलं आणि त्यावेळेला त्याने इतका आनंद झाला. म्हणजे आता ही माणुसकी, ही जी आहे ना संवेदना, आज आपल्याला तहान लागल्यानंतर काय अवस्था होते हा विचार आपल्याला पाहिजे. त्यामुळे सजीव प्राण्यांच्या विषयीचं प्रेम आणि हा विचार पाहिजे की सजीवांच्या मध्ये असलेलं आत्मतत्व जे स्वतःत असतं तेच इतर सगळ्यांत असतं. म्हणजे तो माणूस असू दे किंवा तो कुत्रा असू दे, ते गाढव असू दे, तो हत्ती असू दे किंवा ती मुंगी असू दे, कोणी का असे ना, परंतु पशु पक्षी प्राणी यांच्यामध्ये असलेलं आत्मतत्व आणि आपल्यातलं आत्मतत्व हे एकच आहे. आणि हे त्यांना समजलेलं होतं, ते आचरणात आणलं गेलं आणि हे सहजगत्या घडलेलं आहे. इतकं म्हणजे संत का म्हणायचं त्यांना. तर ह्या विचार आपण पण गीता वाचतो, आपण ज्ञानेश्वरी वाचतो, काही असं वाचतो सोडून देतो, परंतु ते वाचल्यानंतर आचरणात यायला पाहिजे. आपल्याला सुद्धा समोर जर कोणी भुकेलेला आहे, तहानलेला आहे, ह्या संतांचा वाङ्मयाचा का अभ्यास करायचा. तर आपल्याला सुद्धा हे कळलं पाहिजे की समोरचा माणूस तहानलेला आहे, आपण त्याला पाणी द्यायला पाहिजे. तो भुकेलेला आहे, आपल्या अन्नातला काही भाग त्याला द्यायला पाहिजे. हा विचार हा त्यातून आपल्याला कळत असतो खरा म्हणजे.
उपासना पद्धत त्यांची कशी होती, म्हणजे त्यांनी उपासना कशी केली होती? त्यांची उपासना म्हणजे ते एक तर नामस्मरण, हा नंतर त्यानंतर सतत ते कीर्तन प्रवचन करणं संतांचं हे कामच होतं. हा संतांचं, ह्या सगळ्या संतांनी, हा. वारकरी पंथातले सगळे संत हा. म्हणजे ज्ञानेश्वर किंवा हे नामदेवाने तर केवढी कीर्तनं केवढी केली केली, आहे, हो. कीर्तनातूनच प्रचार केला. तुकाराम महाराज, आपण नंतर बघणार आहोत, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज किंवा बाकीचे जे संत आहेत, गोरा कुंभार, हे नंतर आपण विचार करणार आहोत, सावतामाळी, गोरा कुंभार, नरहरी सोनार किंवा आपल्या ह्या सगळ्या संत कवयित्री, ह्या सगळ्यांनीच आपल्या परीने कीर्तन प्रवचन करून आपल्या समोर असलेल्या ज्या माणसांना हे सतत ते समजावून सांगत असत. आणि हा प्रचार प्रसार वारकरी पंथांनी केलेला आहे उपासनेचा. अवडंबर काहीही नाही, कुठचंही बाह्य अवडंबर नाही, पूजे अर्चेचं स्तोम नाही, पण तरी सुद्धा विठ्ठलाची उपासना, परमेश्वराची उपासना कशी करायची हे ते त्यातून सांगत असत. आणि माणसांनी माणसांची माणसांसारखं वागलं पाहिजे हा विचार ते सांगत होते, जो वेदामध्ये आपल्याला सांगितला गेलेला आहे. म्हणजे त्यांच्या बाबतीतलं आणखी एक, मी तुला जसं या गाढवाच्या बाबतीतलं तू आता विचारलं, पण त्यांच्या बाबतीत आणखी एक, की गिरिजाबाईंनी सगळा स्वयंपाक तयार केला आणि वडिलांचं श्राद्ध होतं, आणि वडिलांच्या श्राद्धासाठी म्हणून तर स्वयंपाक तयार झाला आणि काही भुकेलेली इतरे जन त्या ठिकाणी आले. नाथांनी त्यांना आग्रह केला, भुकेलेले आहात तर जेवून जा, आणि त्याप्रमाणे ते सगळे जेवायला बसले. आणि त्या सगळ्यांना त्यांनी जेवायला वाढलं गिरिजाबाईंनी, त्यांनी, आणि ते अगदी तृप्त झाले, आनंदित झाले आणि ते गेले. त्यानंतर जे पुरोहित वर्ग होता त्या पुरोहित वर्गाने सांगितलं की हे लोक जेवून गेलेत, आता आम्ही तिथे श्राद्धाला येणार नाही, म्हणून बहिष्कार घातला. आणि मग त्यांना असं जाणवलं की नाही ना, ठीक आहे, ते म्हणजे त्या ह्याला सुद्धा ते खचले नाहीत. ते म्हणाले ठीक आहे, मी माझ्या पितरांना बोलावतो, आवाहन करतो. आता पितरांना बोलावलं म्हणजे पितर आलेत असं नव्हे, परंतु जी कोणी आजूबाजूला वृद्ध माणसं किंवा जी भुकेलेली असतील त्यांना त्यांनी बोलावलं. आणि श्राद्धाचा जो परत त्यांनी स्वयंपाक केला होता, कारण एकदा केलेला संपला ते लोक आल्यानंतर, म्हणून पुन्हा गिरिजाबाईंनी केलं आणि त्या लोकांना वाढलं. आणि त्या श्राद्ध जे वडिलांचं ते सगळे लोक येऊन जेवून गेले भुकेलेले, आणि तो श्राद्ध अतिशय त्यांना समाधान झालं की आपण आपल्या पितरांना, म्हणजे भुकेलेल्याला देणं हे महत्वाचं आहे. पितरांना देणं म्हणजे काय, आपल्या समोर भुकेलेले आहेत, गरजू आहेत, अपंग आहेत, दुःखी आहेत, त्यांना मदत करणं, त्यांना आत्ता जेवणाची गरज आहे तर ते देणं, तसं त्यांनी केलेलं होतं. आणि ह्याच्यातूनच त्यांनी कुठच्याही तऱ्हेने जातीभेद पाळला नाही. म्हणजे कसल्याही तऱ्हेने स्पृश्य अस्पृश्य किंवा ब्राह्मण उच्चवर्णीय नीचवर्णीय हा भेद त्यांनी श्रीमंत कसलाच भेद पाळला नाही. आणि वारकरी पंथात तर ते आहेच, वारकरी जाती धर्म पाळत नाहीत, कारण त्यांना सगळा एक, म्हणजे चंद्रभागेच्या काठी येणारे वारकरी हे सगळे एक, अशा तऱ्हेचं त्यांनी त्यावेळेला जो विचार तोच एकनाथांनी त्यांच्या साहित्यातून आणि त्यांच्या आचरणातून घेतलेला आहे. त्यांच्याकडे पाणक्या होता, श्रीखंड नावाचा, पाणी आणायचा, आणि 12 वर्षपर्यंत तो त्यांच्याकडे काम करत होता. आणि त्यानंतर तो गेला एकदम. तर त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे हा बिनबोभाट काम करतो, काही तक्रार नाही, काही नाही. आणि मग सगळे म्हणाले नाही, प्रत्यक्ष श्रीकृष्णच येऊन तुमच्याकडे पाणी भरत होता. म्हणजे त्यांची भक्ती किती होती, भक्ती होती आणि तेवढं आचरण पण होतं की सगळ्या समाजातल्या गरजू लोकांना त्यांची कायम मदत होत होती. आणि दया, कनवाळू वृत्ती, प्रेमळ वृत्ती, ती त्यांची अशा वागण्यातून आपल्याला दिसून येते. किती छान. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया, कारण यानंतरचा जो आपला भाग आहे तो फार मोठा आहे, कारण सगळ्यांनाच उत्सुकता आहे त्याची, कारण एकनाथी भारुड आपण त्याबद्दल ऐकणार आहोत. त्यांनी जे साहित्य निर्माण केलं आणि सगळ्यांना म्हणजे वेळ लागलं त्या साहित्याचं, कारण भारुडामधनं त्यांनी मार्गदर्शन सुद्धा केलं, एक प्रबोधनाचं कार्य एकनाथांनी केलं, त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. पण एक छोटीशी विश्रांती घेऊया.
वारी पंढरीची गाथा संतांची या विशेष भागात आपण आज संत एकनाथांविषयी जाणून घेतोय प्राध्यापिका मेधाताई सोमण यांच्याकडनं. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज आपण वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात संत एकनाथांविषयी जाणून घेतोय प्राध्यापिका मेधाताई सोमण यांच्याकडून. मेधाताई, आता आपण भारुडांविषयी जाणून घ्यायचंय मला. त्यांचं जी काही गीतं होती त्यातनं त्यांनी समाज प्रबोधन केलं त्याविषयी जाणून घ्यायचंय. तर आपण नाथांच्या भारुडाविषयी तुम्ही थोडं. भारुडाच्या आधी आपण बघूया की त्यांनी एकनाथी भागवत जसं लिहिलं ना तसं त्यांनी भावार्थ रामायण लिहिलेलं आहे. अच्छा. भावार्थ रामायण लिहिलेलं आहे आणि रुक्मिणी स्वयंवर हे पण त्यांचं काव्य आहे आणि खूप म्हणजे रसाळ वाणी जी आहे ना आणि साध्या सोप्या भाषेमध्ये, त्यामुळे भावार्थ रामायण सुद्धा इतकं त्यांचं लोकांना आवडणार आहे एकनाथी भागवतासारखंच. तर त्यावेळची सामाजिक राजकीय परिस्थिती आणि ती जी दुरवस्था होती त्याचं वर्णन मात्र त्यांच्या भारुडातून दिसतं. सामाजिक प्रश्न जे त्यांचे आणि त्यांना श्रीकृष्णाविषयीचं इतका लळा, त्यामुळे एक श्रीकृष्णाविषयीचं त्यांचं पद अतिशय गोड आणि सगळ्यांना म्हणजे माहिती आहे ते. आपण ते बघूया नुसतं. असा कसा देवाचा देव बाई ठकडा, देव एका पायाने लंगडा. असा कसा देवाचा देव बाई ठकडा, शिंकेची तोडितो मडकेची फोडितो, करी दह्या दुधाचा रबडा. ग बाई देव एका पायाने लंगडा. तर हे जे आहे ना इतकं सुंदर असं ते म्हणजे लोकांना खूप ते आवडलेलं आणि त्यामुळे त्याच्या चालीवर ते म्हटलं गेलेलं होतं आणि त्यामुळे ते जास्त प्रसिद्ध झालं. म्हणजे ह्या अशा गोड पदांच्या बरोबरच त्यांनी एक असंच विनोदी लिहिलेलं आहे, रोडगा वाहिन तुला. तेही इतकं प्रसिद्ध झालेलं आहे खरं म्हणजे. ते सुद्धा सत्कवर पाव ग मला भवानी आई, रोडगा वाहिन तुला. सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपवी त्याला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. सासू माझी जाच करीते, लवकरी निर्दळी तिला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. जाऊ माझी फडफड बोलती, बोडकी करग तिला, भवानी आई रोडगा वाहिन तिला तुला. नंडेच कार्ट किरकिर करतय, खरूज होऊ दे त्याला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. म्हणजे हे गमतीशीर आपल्याला वाचल्याबरोबर हसू येतं, पण खरा म्हणजे त्याचा वरवरचा अर्थ ठीक आहे. म्हणजे सासूचं वर्णन, सासऱ्यांचं, कुटुंबातल्या सगळ्या जाऊ नणन वगैरे, पण खरं म्हणजे ना त्याच्यात खूप गूढ अर्थ लपलेला आहे. म्हणजे भवानी आई म्हणजे आदिमाया, ते आता माहिती आहे आपल्याला. सासरा म्हणजे अहंकार आणि सासू म्हणजे कल्पना. त्याच्यानंतर जाऊ म्हणजे इच्छा किंवा निंदा जी करतात ती, आणि नणंद म्हणजे चिंता. आणि ह्या चिंतेमुळे शेवटी दुःख निर्माण होतं. चिंतेतून दुःख निर्माण म्हणजे नंदेचं जे मूल ते पोर म्हणजे काय, दुःख. तर हे सगळा हा जर अर्थ आपण तो त्या काव्याला लक्षात घेतला की त्याच्यातून परमार्थाचं कसं चित्रण नाथांनी केलेलं आहे. वरवर आपल्याला नुसतं असं वाटतं की अरे वा विनोदी एक त्यांनी असलेलं आहे म्हणून, पण आपल्याला याच्यातून सुद्धा नाथांची कल्पकता आणि नाथांचं लेखनाचं सामर्थ्य आपल्याला दिसून येतं. त्यांचा आणखी एक आपल्याला भारुड त्यांची प्रसिद्धच आहेत. म्हणजे नाथ म्हटले की भारुड असं खरं, किंवा भारुड म्हटली की नाथांचं नाव. जवळजवळ 200-250 पेक्षा जास्त भारुड त्यांच्या नावावर आहेत. म्हणजे तर त्यांचं एक भारुड बयादारुघड. आता हे बयादारुघड म्हणजे ते भवानी मातेला त्यांनी दारुघड म्हटलंय. पण ते बघा ना, ब्लेंछे गांजिले देव भक्ता, न चले जप तप तत्वता, न चले जप तप तत्वता,
एकरूप सर्व झाले बया, हा. बया दार उघड, बया दार उघड, बया दार उघड. आता हे दार उघड म्हणजे काय, तर मनाची कवाड उघडा. आणि हे जे लेंछांनी सगळ्या आपल्या देवभक्तांना म्हणजे आपल्या जनतेला जो त्रास दिलेला आहे, जप तप काहीच म्हणजे रोजची दिनचर्या जी आहे, ही दिनचर्या नित्यनेम किंवा काहीच प्रथा पद्धती ज्या आहेत, रूढी परंपरा, त्या काहीही करता येत नाहीये. आणि अशा रीतीने जर सगळं आहे, तर आता मनाचं दार उघडा आणि देवीला प्रार्थना करतायत की तू सामर्थ्य दे. आणि हे मनाचं दार म्हणजे काय, तर पारतंत्र्याबद्दल मनामध्ये जी चीड निर्माण होऊ दे आणि स्वातंत्र्य निर्माण होणं, किंवा या लेंछांच्या विरोधात उभं राहून एकत्रितपणे त्यांना सामना करण्याची क्षमता ताकद आपल्यात यावी, यासाठी म्हणून ते सतत सारखे की दार उघड. आणि म्हणजे इकडे तर कळवळ येऊन सांगतायत आणि इकडे तर लोकांच्या मध्ये निर्माण करतायत, त्या तेज निर्माण करतायत. तर असं हे त्यांचं एक बया दार उघड. आणि दुसरं तर सगळीकडे प्रसिद्धच आहे, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला. हो. तर ते जे आहे भारूड, ते सगळीकडे लोक ऐकतात. पण तो काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे जे षड्रिपू आहेत ना, या षड्रिपूंचा विंचू म्हणजे थोडक्यात विंचू चावला की सगळं विष शरीरभर पसरतं. तसे हे काम क्रोध षड्रिपू जे आहेत, ते सगळ्या इंद्रियांच्यावर त्यांचा ताबा गेल्यामुळे माणूस जो सदाचाराने वागायला पाहिजे, नीतीने वागायला पाहिजे, किंवा जे सदा म्हणजे गुण त्याच्याकडे पाहिजेत, ते कुठचेच त्याच्याकडे राहत नाहीये. आणि त्यामुळे तो म्हणजे त्या सगळ्या यांनी भ्रष्ट झालेला आहे. आणि म्हणून ही जी आहे, ही ते विष त्याचा आता बाजूला होऊ दे आणि तो चांगला सात्विक वृत्तीचा आणि असा माणूस चांगला बनू दे, नीतिमान आणि त्याग करणारा किंवा धर्म पालन करणारा सदाचारी असा माणूस निर्माण होऊ दे, हे खरं. आणि त्यांनी अशा तऱ्हेची खूप काही म्हणजे कीर्तन प्रवचनातून तर त्यांनी जागृती केली समाजामध्ये. पण जास्त करून आक्रमण काळामध्ये फार मोठं काम त्यांचं म्हणजे भागवत धर्माची ध्वजा फडकत ठेवण्याचं फार मोठं काम त्यांनी केलं. म्हणजे आपल्या परंपरा, रूढी, प्रथा या पुन्हा समाजात रुजवण्यासाठी, समाजातला जातीभेद नाहीसा करण्यासाठी त्यांनी खूप काही प्रयत्न केलेले. म्हणजे समर्थ रामदास स्वामी आणि संत तुकाराम हे त्यांच्या नंतरच्या काळातले, त्यांच्या नंतरच्या काळातले. परंतु समर्थ रामदास स्वामींनी जे तुळजाभवानीला दैवत मानलं, पण तिला प्रतिष्ठा प्राप्त करून गेली साहित्यात ती एकनाथांनी निर्माण करून दिलेली. आणि तुकारामांना तर एकनाथी भागवताविषयीच अतिशय ना, म्हणजे एकनाथी भागवत भावार्थ रामायण ही तर त्यांनी इतकी वाचल्यानंतर त्याचा पण परिणाम त्यांच्यावर झालेला होता. म्हणजे मी तर असं म्हणेन की रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज हे एकत्र केले तर एकनाथ होतात. म्हणजे अशा तऱ्हेचं की रामदास अधिक तुकाराम बरोबर एकनाथ असं जर समीकरण मांडलं तर ते चुकीचं ठरणार नाही. तर इतकं त्यांनी समाजाला दिलेलं आहे. आणि काळ फार संकटाचा होता. संकट काळामध्ये म्हणजे मग त्यांना एक तर त्यांनी भूतमात्रांच्या विषयीचा त्यांना कळवळ होता, म्हणून तर ते गाढवाला त्यांनी पाणी पाजलं. समाजातल्या दीन दलित दुबळे आणि असे जे गरजू लोक त्यांच्या विषयीचा कळवळा होता. आणि त्यामुळे ते सतत आपल्या प्रपंचात असले तरी सुद्धा प्रपंच आणि परमार्थ, प्रपंचामध्ये परमार्थ साधत त्यांनी अशी समाजाची सेवा केलेली आहे. अधर्म नष्ट करण्याची त्यांना तळमळ होती आणि अतिशय निष्कलंक चारित्र्य आणि उदार असं स्वभाव, विवेकी मन, लोकसंग्रह करण्याची आवड होती. आणि वाणी तर इतकी प्रासादिक वाणी होती की लोक त्यांच्या म्हणजे इतके गोड बोलून ते सगळ्यांना वश करत होते. आणि त्यामुळे लेखनात परत रसाळपणा आणि असे हे सगळे गुण त्यांच्या स्वभावात आणि त्यांच्या लेखनात असल्यामुळे भागवत धर्माची पताका फडकत ठेवण्याचं फार महत्वाचं काम आक्रमण काळात त्यांनी केलं. आक्रमण होऊन गेल्यानंतर जी पडझड होती त्यामध्ये सुद्धा लोकांच्या मनामध्ये भागवत धर्माची
एक जाणीव निर्माण करणं आणि परमेश्वरी उपासना करत करत समाजामध्ये एकी आणि ती देशाच्यासाठी ऐक्य निर्माण करण्याचं फार मोठं काम एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. तेव्हा आपण एकनाथ महाराजांना वंदन करूया आणि वारकरी संप्रदाय याच्यामध्ये त्यांचं फार मोठं असं कार्य आहे. त्याचा अभ्यास आपण नवीन पिढीने पुन्हा पुन्हा करावा आणि त्या संकट काळात ते कशा रीतीने समाजाची जागृती करत होते त्याचा विचार करावा. धन्यवाद. नक्कीच. तर श्रोते हो, आज आपण संत एकनाथांविषयी जाणून घेतलं प्राध्यापिका मेधाताई सोमणी यांच्याकडून. मेधाताई, तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात आपण पुढील संत तुकाराम महाराजांविषयी जाणून घेणार आहोत. तेव्हा तुम्ही नक्कीच आमच्या या मुलाखतीला तुमचे अभिप्राय नक्कीच आम्हापर्यंत पोचवा, म्हणजे जेणेकरून एक नवीन कार्यक्रम, नवीन उपक्रम आम्ही तुमच्यासाठी सातत्याने घेऊन येण्याचा प्रयत्न करू. आमची मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि या सगळ्या संत महात्म्य ज्या मेधाताई सांगतायत तेही तुम्हाला अगदी रसायवाणीने सांगतायत आणि बोधप्रद आहे आणि अंजन घालण्यासारखं आहे, आपल्या ज्ञानाचा प्रकाश देण्यासारखा आहे. तर हे तुम्ही नक्कीच आपल्या संतांचं महत्त्व जाणून घ्या आणि ते आचरणात आणणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. मी तेजस्विनी या सत्रात तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटूया पुढील वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आचार्य